नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मुंब्र्यामध्ये शिवसेनेची एक शाखा जमीनदोस्त करण्यात आली आणि त्या शाखेवरनं गेले 2-3 दिवस वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भेट द्यायचं ठरवलं आणि शनिवारी संध्याकाळी त्यांचा ताफा हा मुंब्र्यामध्ये दाखल झाला आणि मुंब्र्यामध्ये दाखल झाल्यानंतर तिकडे अर्थातच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. कारण त्याची चर्चा सुरूच होती. कारण उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा अनेक नेते कार्यकर्ते आले होते. तिकडे शिंदे यांच्यासोबतचे कार्यकर्ते ते सुद्धा तिथे ठिय्या धरून होते आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी एक प्रकारे एकमेकाला आव्हान देणं सुरू होतं आणि परिस्थिती ही नाजूक बनली. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा हे आधीच सांगितलं होतं की अशा पद्धतीने काही होऊ देऊ नका, काळजी घ्या आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे नियम हे दाखवले होते. पण शेवटी उद्धव ठाकरे ते दाखल झाल्यानंतर हे आव्हानं एकमेकाला देणं सुरू झालं, घोषणाबाजी सुरू झाली. आता हे सगळं झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाषण सुद्धा केलं आणि नेहमीप्रमाणे त्यांनी शिंदे गटावर टीका केली, त्यांना आव्हान दिलं आणि त्यांना कसं आपण पराभूत करू वगैरे हे सगळं ते बोलले नेहमीच्या थाटामध्ये. पण या सगळ्यामध्ये एक विशेष आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हापासून या ठिकाणी यायला निघाले मुंब्र्याला आणि मुंब्र्यात ते दाखल झाले तेव्हापासून आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड यांनीच जणू काही उद्धव ठाकरेंची जी भेट होती किंवा हा दौरा होता त्याचं नेतृत्व केलं. म्हणजे उद्धव ठाकरेंचा ताफा येऊ लागला, त्याच्यासोबत अनेक गाड्या होत्या. म्हणजे एक विनायक राऊतांची गाडी होती, राजन विचारेंची गाडी होती. हे सगळे त्यांच्याबरोबर येत असताना त्यांच्या पुढे सगळ्यात जी गाडी होती ती म्हणजे जितेंद्र आव्हाडांची. जितेंद्र आव्हाड त्या गाडीतून उतरले, त्यांनी तो मार्ग दाखवला, मार्ग मोकळा केला, पोलिसांची काय हुज्जत घातली आणि हळूहळू मग त्यांना मार्ग दाखवत त्या शाखेपर्यंत त्यांना जायचं होतं. ज्या ठिकाणी ती शाखा जमीनदोस्त केली होती तिकडे उद्धव ठाकरेंना त्यांना न्यायचं होतं. मग त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली. प्रत्यक्ष कुठेतरी एक स्टेज बांधला होता, त्या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरे त्यावेळेला गेले नाहीत. सुरुवातीलाच त्यांनी शाखेच्या ठिकाणी जायचं असं ठरवलं होतं आणि म्हणून तिकडे ते गेले होते आणि त्याला मार्ग दाखवण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत होते. तेव्हा जितेंद्र आव्हाड ते दाखवत असताना अगदी घामाघूम होत ते गाडीतून उतरले. त्यांनी पोलिसांना सांगितलं, पोलिसांच्या काही सूचना होत्या त्या ऐकून घेतल्या. नंतर उद्धव ठाकरे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांना त्या बॅरिकेडजवळ तिथे थांबवण्यात आलं आणि अर्थातच शाखेपर्यंत जाऊ शकले नाहीत आणि ते माघारी वळले. त्यानंतर त्यांचं एक भाषण झालं. ते भाषण करताना सुद्धा जितेंद्र आव्हाड त्यांच्यासोबतच उभे होते आणि भाषणामध्ये ते सगळं बोलून झाल्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली. उद्धव ठाकरेंचा जयघोष सुरू झाला. पण हा जयघोष जो आहे हा कोणी केला तर जितेंद्र आव्हाडांनी. उद्धव साहब आगे बढ़ो किंवा उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. म्हणजे जितेंद्र आव्हाड यांची ही जी भूमिका होती ती कुठेतरी आश्चर्यजनक वाटली. ठीक आहे, ते मुंब्र्याचे आमदार आहेत त्यामुळे आणि महाविकास आघाडीमधले नेते आहेत, त्या अर्थाने उद्धव ठाकरे मुंब्र्यामध्ये बरेच वर्षानंतर आल्यामुळे जर त्यांचं स्वागत जितेंद्र आव्हाड करणार असतील तर त्यात काहीच वावगं नाही. पण त्यांनी पुष्पगुच्छ दिला, शाल प्रदान केली किंवा असं काय झालं असतं आणि उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं, 4 शब्द उद्धव ठाकरेंबद्दल बोलले आणि नंतर ते आपल्या वाटेल निघून गेले असते तर चाललं असतं. पण तिथे मात्र तसं झालं नाही. उलट उद्धव ठाकरे मुंब्र्यात आल्यापासून ते अगदी भाषण करेपर्यंत, प्रत्यक्ष शाखेपर्यंत जाईपर्यंत तिथे जितेंद्र आव्हाड हेच त्यांना लीड करत होते, तेच आघाडीवर होते. त्यामुळे आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही की जितेंद्र आव्हाड नेमकं काय करतायत. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत, मुंब्र्याचे आमदार आहे ते ठीक आहे, पण एका मर्यादेपर्यंत त्यांचं स्वागत करू शकतात. पण त्यांच्या स्टेजवरच पोचणं, त्यांच्या स्टेजवर जाऊन उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देणं हे नेमके कशाचे संकेत आहेत हे कळायला मार्ग नाही. कारण असं कधी झालेलं नाही यापूर्वी. कदाचित उद्धव ठाकरे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत चांगले संबंधही असू शकतील, मैत्रीपूर्ण संबंध असतील, पण म्हणून राष्ट्रवादीचा पक्ष हा थेट उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर दिसतोय आणि अर्थात ही कोणती महाप्रबोधन यात्रा नव्हती किंवा वज्रमुठ सभा नव्हती की जिथे सगळे महाविकास आघाडीतले नेते एकत्र आलेत किंवा एकमेकाला मदत करतायत, असंही दिसत नव्हतं. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की जितेंद्र आव्हाड नेमकं काय करतायत, हे सगळं लीड किंवा नेतृत्व का करतायत, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला.
आता याची दुसरी आणखी एक बाजू अशी असू शकते की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आता तिकडे ठाण्यामध्ये किंवा मुंबऱ्यामध्ये कार्यकर्ते राहिलेले नाहीत का? कारण ज्या वेळेला उद्धव ठाकरे तिथे येणार होते त्यावेळेला तिकडे अनेक महिला हातामध्ये ताट, आरतीचं ताट, फुलं वगैरे घेऊन उभ्या होत्या. त्यांना पत्रकारांनी विचारलं, तुम्ही हे स्वागत करण्यासाठी उभे आहात, तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहात, कुठल्या गटाच्या आहात? त्यांनी सांगितलं आम्ही राष्ट्रवादीचे आहोत आणि आम्ही उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला उभे आहोत. मग याच्यावरनं काय दिसून येतं की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला त्यांच्या गटातले सुद्धा महिला कार्यकर्त्या किंवा इतर कार्यकर्ते नाही आहेत का? की राहिलेले नाहीत की आता ते सगळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत आणि म्हणून मग जितेंद्र आव्हाडांची मदत घ्यावी लागलेली आहे. कारण जितेंद्र आव्हाडांचा शेवटी तो मतदारसंघ आहे. मग त्यांची मदत घेऊन आपण एकनाथ शिंदेना टक्कर देऊ असं तर कुठे त्या ठिकाणी दिसत नाहीये ना. तेच या ठिकाणी पाहायला मिळालं आणि म्हणूनच मग उद्धव ठाकरे यांच्या पुढे पुढे जितेंद्र आव्हाड जेव्हा चालत होते, मार्ग दाखवत होते त्यांना, त्यातून या सगळ्या शंका निर्माण झाल्या. आता भलेही आदित्य ठाकरे अनेक वेळा म्हणत असतील, एकनाथ शिंदेना आव्हान देत असतील, तुम्ही वरळीत येताय का, मी ठाण्यामध्ये येऊ. पण ठाण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबत तेवढे कार्यकर्ते आहेत का? ते जर असते तर ते तिथे दिसले असते, ते त्यांच्या स्वागतासाठी दिसले असते. पण आपण पाहिलं जितेंद्र आव्हाड अगदी गेले 2-3 दिवस सातत्याने ट्विट सुद्धा करतायत. बॅनर फाटलेत उद्धव ठाकरेंचे, त्या संदर्भात पोलिसांना झापतायत की शंकाच होती आम्हाला बॅनर फाडणार म्हणून, तुम्ही काय करत होता, तुम्ही काहीच केलं नाही, हे ते फोनवरनं बोलताना आपल्याला दिसले. तर हे सगळं जितेंद्र आव्हाड एवढं नेतृत्व करता याचा अर्थ 2 होऊ शकतात. त्याच्या मागच्या कारण मीमांसा करू शकतो आपण. जितेंद्र आव्हाड नेमकं हे का करतायत हे माहिती नाही, त्यांचं नेमकं याच्या मागचं राजकारण काय हे कळत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंच्या सोबतीला आता तिथे कार्यकर्ते राहिलेले नाहीत का, की जेणेकरून उद्धव ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांवरच अवलंबून राहावं लागतंय. की जितेंद्र आव्हाडांचेच कार्यकर्ते तिथे मोठ्या संख्येने होते उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांपेक्षा. तर ही सगळी परिस्थिती हे सगळ्या वातावरणातून दिसून आली. आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर सांगा. ही नेमकी जी परिस्थिती आहे त्याच्यावरून तुमचं काय याच्याबद्दलचं मत आहे हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.